मी धनंजय विठ्ठलराव डाकरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाकरे आपल्या सर्वांचं आमच्या या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामगीता अभ्यास करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहोत आणि आज बघता बघता आपला 23वा दिवस आलेला आहे. आणि आपण या 23व्या दिवशी सगळ्यांच्या आनंदाचा अध्याय, म्हणजे सगळे लोक ज्यामध्ये आनंद मानतात असे सण उत्सव, त्याच्यासाठी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये एक अध्याय लिहिलेला आहे, सण उत्सव. तर तो अध्याय आपण बघणार आहोत. त्या अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी अगदी सुरुवातीला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा फोटो ठेवलेला आहे आणि त्यासोबतच संपूर्ण अध्यायामध्ये 113 ओव्या त्यांनी नमूद केलेल्या आहेत. चला तर मग श्रोते मंडळी, सणोत्सव नेमकं कशासाठी आणि आपण का करतो याचं कारण आपण या अध्यायाच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करून अभ्यासपूर्ण अशी माहिती इथून घेण्याचा प्रयत्न करूया. स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांचा एक भाग आहे, सण आणि उत्सव. हो, पण थांबा, याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन जरा वेगळा असणार आहे, कारण अनेकदा सण जवळ आले की कसा एक आनंदासोबत एक प्रकारचा ताणही येतो, नाही का? अगदी एक प्रेशर असतं, खर्चाचं, तयारीचं, इतरांसारखं सेलिब्रेट करण्याचं. बरोबर. आणि नेमकं याच दुखऱ्या नसेवर बोट ठेवणारा एक्स्ट्रा ऑर्डिनारियो म्हणजे एक अप्रतिम स्रोत आपल्या हातात आहे. साधारणपणे सण म्हणजे काय? आनंद, सुट्ट्या, खाणं-पिणं, हेच समीकरण असतं डोक्यात. हो, पण या समीकरणाच्या पलीकडे जाऊन आपण हे सगळं करतो का, असा थेट प्रश्न विचारणारा एक ग्रंथ आपल्याकडे आहे. आणि तो ग्रंथ म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता. यात सणोत्सव नावाचा एक संपूर्ण अध्याय आहे आणि खरं सांगायचं तर तो वाचताना सणांबद्दलचे आपले अनेक गैरसमज दूर होतात. आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा उद्देश हाच आहे की या जुन्या ग्रंथाच्या मदतीने सण उत्सवांकडे पाहण्याचा एक नवा, अधिक अर्थपूर्ण दृष्टिकोन शोधता येतो का, हे पाहणं. चला तर मग या विचारांच्या सागरात एक डुबकी मारूया. अध्यायाची सुरुवातच एका तक्रारीने होते. मला ती खूपच मनारीक वाटली. म्हणजे लोक महाराजांना विचारतात की तुम्ही लग्न आणि मृत्यूसारख्या गोष्टींवर इतकं सविस्तर लिहिलंय, हो, पण सण उत्सवांना इतकं कमी महत्त्व का दिलं? सणांमुळेच तर गावात खरी रौनक येते, चैतन्य येतं. बरोबर. आणि यावर महाराजांनी दिलेलं उत्तर ते आजच्या काळात हे इतकं चपखल बसतं की आश्चर्य वाटतं. काय म्हणतात ते? ते म्हणतात, थांबा, आजकाल जयंत्या, पुण्यतिथ्या, वाढदिवस आणि सण हे इतके वाढले आहेत की वर्षाचे 365 दिवसही कमी पडतील. अगदी तेच. आणि मग ते विचारतात की हे सगळं साजरं करत बसलो तर मग काम कधी करायचं? हे तर आजच्या काळातल्या लॉंग वीकेंड्स आणि सुट्ट्यांच्या गणितासारखं झालं. तसंच आहे. म्हणजे त्यांचा उत्सव साजरा करण्याला विरोध नाहीये, पण त्यांना त्यात एक शिस्त हवी आहे, एक विवेक हवाय. हो, त्यांची एक ओळ आहे जी थेट काळजाला भिडते. जे करावे ते समजून, सांगता यावे त्याचे कारण, उगीच लाडू पेढे खाया जयंती दिन पाळू नये. किती मोठा विचार आहे हा. म्हणजे आपण जे काही करतोय ते का करतोय हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. बरोबर. फक्त खाण्यापिण्यासाठी किंवा परंपरा आहे म्हणून डोळे झाकून काही करू नका. आणि याला जोडून ते दुसऱ्या अत्यंत व्यावहारिक मुद्द्यावर येतात, खर्च. हो, तो म्हणजे खर्च. आणि त्यांचं उदाहरण तर एकदम ऑन पॉइंट आहे. ते लिहितात, घरी दिवाळी केली, दिवाळी निघावयाची सोय झाली. म्हणजे एका दिवसाच्या दिवाळीसाठी आयुष्यभराचं दिवाळं काढू नका. मला वाटतं आजच्या क्रेडिट कार्ड आणि EMIच्या जमान्यात हा सल्ला तर लाख मोलाचा आहे. अगदी. उत्सव हा आनंदासाठी आहे, भविष्यातल्या चिंतेसाठी नाही. तुमची आर्थिक कुवत ओळखूनच सण साजरा करा, असं ते पुन्हा पुन्हा बजावतात. म्हणजे आधी पाया भक्कम करा आणि मग त्यावर आनंदाचा कळस चढवा. अगदी बरोबर. ठीक आहे. म्हणजे अवास्तव खर्च टाळायचा, फक्त खाण्यापिण्यावर लक्ष द्यायचं नाही. मग या सगळ्या रिकाम्या जागेत भरायचं काय? सणांचा खरा उद्देश काय आहे त्यांच्या मते? त्यांच्या मते सणांचा मूळ उद्देश एका शब्दात सांगायचा तर तो आहे सामुदायिकता. सामुदायिकता. हो, एकत्र येणं, एकमेकांशी बोलणं, वैयक्तिक आनंद साजरा करण्यापेक्षा सामुदायिक आनंद निर्माण करणं. ते तर इतक्या सोप्या गोष्टी सांगतात की सर्वांनी आपापल्या घरून शिदोऱ्या आणून एकत्र जेवा किंवा गावात मिळून स्वयंपाक करा. अच्छा, म्हणजे मुद्दा जेवणाचा नाही तर एकत्र जेवण्याचा आहे. बरोबर. त्यातून जे प्रेम, जो बंधुभाव निर्माण होतो तो महत्वाचा. पण फक्त एकत्र जेवून भागणार नाही, नाही का? नाही. ते म्हणतात, रिकामा वेळ मिळाला आहे तर त्याचा सदुपयोग करा. गावात कथा कीर्तन, भजन, दिंड्या यांसारखे कार्यक्रम आयोजित करा.
असे कार्यक्रम ज्यामुळे लोकांचे विचार चांगले होतील, त्यांना एक नवी दिशा मिळेल. आणि इथेच ते एक क्रांतिकारी विचार मांडतात. कोणता? ते म्हणतात, प्रत्येक सणाला कोणत्या ना कोणत्या सामाजिक कार्याशी जोडा. सण म्हणजे फक्त पूजा नाही, तर सण म्हणजे सेवा. सेवा? हो, दत्त जयंती, रामनवमी, शिवरात्री हे दिवस विविध कार्यांनी साजरे करा. गौरीपूजन, संक्रांत यांसारख्या महिलांचे सण घरापुरते मर्यादित न ठेवता सगळ्यांनी एकत्र येऊन साजरे करा. ही कल्पनाच खूप सुंदर आहे. म्हणजे सण हे केवळ एक इव्हेंट न राहता एक मूव्हमेंट बनावेत. अगदी. आणि त्याने काही प्रमुख सणांची तर अक्षरशः पुनर्रचनाच केली आहे. सुरुवात पोळ्यापासून करूया का? हो, करूया. आपल्यासाठी पोळा म्हणजे काय? बैलांना सजवणं आणि त्यांची मिरवणूक काढणं. पण महाराजाच्या खूप पुढे जातात. त्यांच्यासाठी पोळा हा केवळ बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस नाहीये. मग तर तो एक कृषी महोत्सव आहे. ते म्हणतात, या दिवशी गावात बैलांचं प्रदर्शन भरवा. प्रदर्शन? हो. आणि ज्या शेतकऱ्यानं वर्षभर बैलांची सगळ्यात चांगली काळजी घेतलीये, ज्याची शेतीची अवजारं सगळ्यात स्वच्छ आणि सुस्थितीत आहेत, त्याचा सगळ्यांसमोर सत्कार करा. त्याला बक्षीस द्या. अरे वा, म्हणजे ही तर शेतकऱ्यांसाठीची ऑस्कर नाईट झाली म्हणू शकतो. यातून केवळ एका दिवसाचा उत्सव साजरा होत नाही, तर वर्षभर चांगलं काम करण्याची, पशुधनाची चांगली काळजी घेण्याची इतरांना प्रेरणा मिळते. अप्रतिम. बरोबर. आता दसरा पाहूया. विजयादशमी म्हणजे आपल्यासाठी सोनं देणं घेणं आणि नव्या कामाची सुरुवात. हो. महाराज म्हणतात, हे बरोबर आहे, पण त्यामागची भावना समजून घ्या. सोनं देताना म्हणा, मतभेद समूळची विसरावा. मतभेद समूळची विसरावा. म्हणजे हा दिवस म्हणजे एक सोशल रिसेट बटन आहे. गावातली जुनी भांडणं, तंटे विसरून नव्यानं सुरुवात करण्याचा हा दिवस आहे. आणि फक्त मतभेद विसरून थांबू नका, तर भविष्यासाठी एक चांगला संकल्प करा. नवीन कार्यसंकल्प करावा, मग वर्षभरी तो टिकवावा. बरोबर. म्हणजे हा दिवस एका नव्या सकारात्मक सामाजिक कराराचा दिवस आहे. अगदी. आता येऊया सगळ्यांच्या लाडक्या सणाकडे, दिवाळी. दिवाळी. दिवाळी हा खूप वैयक्तिक आणि कौटुंबिक सण आहे, नाही का? माझं घर, माझे दिवे, माझा फराळ. हो. याला महाराज सामुदायिक रूप कसं देतात? हाच प्रश्न मलाही पडला होता. त्यांचं उत्तर खूप सोपं आणि तितकंच प्रभावी आहे. ते म्हणतात, दिवाळीत आपल्या घराबरोबरच शेजारच्या घराकडेही पहा. अच्छा. गावात कुणी उपाशी नाही ना, याची खात्री करा. खरी दिवाळी तेव्हा आहे जेव्हा तुमच्या आनंदात तुम्ही गरजू माणसाला सामील करून घेता. वा. त्यांनी तर गावाचं लक्ष्मीपूजन एकत्र व्हावं अशी कल्पना मांडली आहे. म्हणजे माझी दिवाळी तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा माझा शेजारी उपाशी नसेल. किती मोठा विचार आहे हा. आहे ना? पण दिवाळीतला नरकासूर वध, त्याबद्दल त्यांचं विश्लेषण तर म्हणतात की डोळे उघडणारे. हो, कारण ते थेट प्रश्न विचारतात, खरा नरकासूर कोण? आणि उत्तर देतात, नरकासूर म्हणजे घाण, अस्वच्छता. काय सांगताय? हो. दिवाळीच्या निमित्ताने फक्त आपलं घर नाही तर संपूर्ण गाव स्वच्छ करा. गावातील कचरा, शेण एकत्र करून त्याचे खळगे तयार करा, म्हणजेच खत बनवा. स्वच्छतेचं महत्त्व लोकांना पटवून द्या. हाच खरा नरकासूर वध. हे ऐकून तर माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे नरकासूर दहनाचा कार्यक्रम हा एक प्रतिकात्मक महास्वच्छता अभियान आहे. बरोबर. आणि त्यांची ती एक ओळ, रोज सकाळी उठणे हाची दिवाळ असं. या एका वाक्याने त्यांनी दिवाळीला 5 दिवसांच्या सणातून बाहेर काढून रोजच्या जगण्याचा एक भाग बनवला आहे. स्वच्छता हीच खरी दिवाळी. आणि जर दिवाळीबद्दलचे त्यांचे विचार इतके क्रांतिकारक असतील तर होळीबद्दल काय असेल याची कल्पना करा. हो, आजकाल होळीच्या नावाखाली जो धुडगूस घातला जातो ते पाहता महाराजांनी त्यावर नक्कीच काहीतरी परखड लिहिलं असणार. अगदी. ते स्पष्टपणे म्हणतात की होळीच्या नावाखाली चालणारा शिमगा, जिथे शिवीगाळ, मारहाण, चोऱ्या यांना एक प्रकारची सामाजिक मान्यता मिळते, तो पूर्णपणे चुकीचा आहे. होळीचा मूळ उद्देश वाईट प्रवृत्तींचं दहन करणं आहे. त्यांनी 2 उदाहरणं दिली आहेत. एक, भक्त प्रल्हादाला त्रास देणारी होलिका जळाली, आणि दुसरं, शंकराने कामदेवाला म्हणजेच वासनेला जाळून भस्म केलं. म्हणजे आपल्या आतल्या वाईट विचारांची, वासनांची होळी करायची आहे. पण धुलीवंदनाचं काय? रंगांचा उत्सव. इथे तर महाराज सामाजिक क्रांतीचा विचार मांडतात. ते म्हणतात, धुलीवंदन
हे ग्रामसफाईचं प्राचीन चिन्ह आहे. ग्रामसफाईचं? हो. आणि याहूनही पुढे जाऊन ते सांगतायत की काही ग्रंथांनुसार या दिवशी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या लोकांनाही स्पर्श करावा. 1 मिनिट, म्हणजे धुलिवंदन हा सामाजिक समानतेचा आणि स्वच्छतेचा उत्सव आहे, बरोबर. जिथे जातीपातीचे भेद मिटवून ग्रामसेवेचा आनंद साजरा करायचा आहे. आज रंगांच्या नावाखाली होणाऱ्या विकृतीपेक्षा हा विचार कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. या सगळ्या उदाहरणांमधून एक समान धागा दिसतोय ना. महाराज प्रत्येक सणाला वैयक्तिक पातळीवरून उचलून सामाजिक आणि त्याहूनही पुढे जाऊन राष्ट्रीय पातळीवर नेतायत. बरोबर. ते म्हणतात, कोणताही सण तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा तो राष्ट्रीय वृत्तीने साजरा केला जातो. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणून ते कोणाचं नाव घेतात? लोकमान्य टिळकांचं. बरोबर. अगदी. ज्यांनी पूर्वी घराघरात होणाऱ्या गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. हो. लोकांमध्ये स्वातंत्र्याची आणि एकतेची भावना जागवण्यासाठी त्यांनी या उत्सवाचा एका व्यासपीठासारखा उपयोग केला. हीच राष्ट्रीय वृत्ती महाराजांना अभिप्रेत आहे. आणि या सगळ्याचं सार त्यांच्या एका ओळीत आहे. ज्या दिवशी गाव झाले एक, तोची उत्सव दिन अलौकिक. ओळखून न येती रावरंक, उत्सवा माझी. वाह. ज्या दिवशी गावातला श्रीमंत आणि गरीब यांच्यातला भेद ओळखता येणार नाही, तोच खरा सणाचा दिवस. आणि शेवटचा पण अत्यंत महत्वाचा मुद्दा, या सगळ्याला ते स्वावलंबनाशी जोडतात. स्वावलंबन कसं? उत्सव साजरा करण्यासाठी कोणाकडे वर्गणी मागत फिरू नका. कोणावर अवलंबून राहू नका. अच्छा. मंडप उभारण्यापासून ते साफसफाईपर्यंत सगळी कामं गावकऱ्यांनी मिळून सेवाभावाने करावीत. म्हणजे उत्सवातून गावात बेकारी किंवा आळस वाढता कामा नये. उलट उत्सवातून गावाला उत्तम गती मिळावी, अधोगती नाही. अगदी. सण साजरे झाल्यावर गाव अधिक सुंदर, अधिक संघटित आणि अधिक समृद्ध व्हायला हवं, अधिक कर्जबाजारी किंवा विखुरलेला नाही. अगदी बरोबर. तर या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष हाच की तुकडोजी महाराजांच्या दृष्टीनं उत्सव हे केवळ मनोरंजनाचे दिवस नाहीत. ते समाज सुधारणेची, ग्रामविकासाची आणि राष्ट्रीय एकात्मता साधण्याची प्रभावी साधनं आहेत. खरंच ही चर्चा माझ्यासाठी तरी डोळे उघडणारी होती. आपण जे सण वर्षानुवर्षे इतके यंत्रवतपणे साजरे करतो, त्यांच्या मुळाशी इतके गहन सामाजिक विचार असू शकतात याची जाणीव झाली. आता दिवाळीचे दिवे लावताना किंवा होळीचा रंग उडवताना त्यामागचा हा विचार नक्की आठवेल. आणि तेच महत्वाचं आहे. सण साजरा करताना त्याचा मूळ उद्देश आणि सामाजिक संदर्भ लक्षात घेतला ना, तर प्रत्येक उत्सव हा समाजाला पुढे नेणारा एक सोहळा ठरू शकतो. तो केवळ एक इव्हेंट न राहता एक मूव्हमेंट बनण्याची ताकद ठेवतो. बरोबर. ही चर्चा संपवताना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छितो. आजच्या काळात जिथे सण म्हणजे स्पर्धा, दिखावा आणि खर्च याच गोष्टी जास्त दिसतात, हो, तेथे तुकडोजी महाराजांनी सांगितलेला सामुदायिक आणि सार्थक उत्सवाचा विचार आपण आपल्या आयुष्यात कसा आणू शकतो? आपण संपूर्ण देशाचे सण बदलू शकत नाही, पण सुरुवात स्वतःपासून नक्कीच करू शकतो, नाही का? नक्कीच. आपल्या एका लहानशा कृतीने, मग ते दिवाळीत एखाद्या गरजू कुटुंबाला मदत करणं असो किंवा होळीच्या दिवशी आपल्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवणं असो, यातून आपल्या उत्सवांना अधिक अर्थपूर्ण बनवता येईल का, यावर आपण सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा. धन्यवाद मंडळी. तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. त्यासोबतच लाईक आणि भरपूर शेअर करा. हा व्हिडिओ मनापासून ऐकल्याबद्दल गुरुदेव प्रतिष्ठान आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय गुरु.